खलबलीगंज नावाचं एक गाव होतं, जिथे लखन आपल्या कुटुंबाबरोबर राहायचा. लखनचे बाबा नमनलाल एक रोजंदारी मजूर होते. कधी कुणाचं घर बनवायमध्ये त्यांची मदत करायचे, तर कधी एखाद्या कोयल्याच्या खदानामध्ये काम करायचे. तू दिवसभर घरी काय करतो? तुझ्या वयाचे मुलं देशची सेवा करत आहे, आपल्या आईबाबांची सेवा करत आहे, लायक बनत आहेत, आणि तू इथे दिवसभर घरी डेरा जमवून असतोस. परत सुरू केलं तुम्ही बाबा, मी सगळ्यांचं नाव रोशन करेल, एवढं रोशन करणार की कोणी विचार पण नाही करणार. सकाळी उठून तू आपलं हातरून तर तू काय ठेवत नाहीस, आणि काय तू आमचं नाव काढणार आहेस? नहावून कपडे धुवत जा, आमच्यासाठी एवढंच बरं आहे. लखन हे ऐकून रागात आपली सुंदर बासुरी घेऊन तिथून निघून गेला. नेहमी आई बाबा मलाच रागवत राहतात. कधी कधी तर असं वाटतं की मी घर सोडून पळून जावं. या गावात कोणीच मला समजणारं किंवा माझ्याशी बोलणारं आहेच नाही. एवढं बोलून लखन बासुरी वाजवायला लागला. बासुरीची मधुर धून पूर्ण जंगल आणि पूर्ण गावामध्ये गुंजायला लागते. त्याच्या मधुर धूनला ऐकून एक बासुरी उस्ताद ऐकतो. या मुलात तर खरंच हुनर आहे. जर मी आपला चेला बनवला तर मी खूप पैसे कमवेल. याच्याशी गोष्ट टाकून बघतो. बासुरी वादक लखनकडे जाऊन बोलतो. अरे वा बाळा, तू तर खूप चांगली धून वाजवत आहे. तू बासुरी वाजवणं कोणाकडनं शिकलं? ही माझ्या आजोबांची बासुरी होती. त्यांनी मला माझ्या वाढदिवसावर भेट दिली होती. मी तर यानं अजून चांगल्या चांगल्या धून वाजवू शकतो. लखनने खूप प्रकाराचे धून त्या बासुरीने वाजवले आणि आपला हुनर त्या उस्तादला दाखवला. खरंच तुझ्या आतमध्ये चांगली कला आहे. काय तू माझ्याबरोबर काम करशील? आपण एकत्र मिळून प्रत्येक गाव आणि शहरात जाऊन काम करू. जागे जागेवर बासुरी वाजून पैसे कमवूया आपण. उस्तादचं बोलणं ऐकून लखन विचारात पडला आणि हे विचार करू लागला. ह्या उस्तादची गोष्ट मी ऐकून घेतो. कमीत कमी 2 वेळचं जेवण माझ्या घरी होईल आणि बाबांना मजदुरी पण नाही करावं लागेल. जी, मी तयार आहे. मी तुमच्यासोबत जागोजागेवर जाऊन आपलं हुनर दाखवू इच्छितो. दुसऱ्याच दिवसापासून दोघं उस्ताद आणि लखन गावी गावी जाऊन बासुरी वाजवायला लागले. लोक त्यांना आपल्या मनाला आलेसारखे पैसे देऊन टाकायचे, ज्याने त्यांचं चांगलं गुजारा व्हायला लागलं होतं. काही दिवस गेले होते. लखन आता आपल्या घरी पैसे द्यायला लागला होता. मला हे बघून खूप आनंद झाला बाळा, की तू आता 4 पैसे घरी देऊ लागला आहे. आता मला वाटू लागलं आहे की माझा बाळा आता मोठा आणि समजदार झाला आहे. बाबा, मला तर तुमचा हात नेहमीच बटवायचा होता, पण तुम्हीच मला नेहमी उलटे सरळ ताने मारत राहायचे. बाळा, कुठलाच बाप आपल्या मुलाला ताने नाही मारत, त्याला चांगला सल्ला देतो. आणि आईबाबांची सल्ला मुलांच्या येणाऱ्या भविष्याला चांगलं बनवायसाठी असतात. तेव्हा लखनची आई तिथे आली. तुझे बाबा एकदम बरोबर बोलत आहेत लखन. तुला आपल्या बाबांच्या ओरडण्यावर मनाला लावून नाही घ्यायला पाहिजे होतं. आता तू स्वतःलाच बघ. हे तुला तुझ्या बाबांच्या ओरडण्याचाच तर असर आहे की आज तू घरी 4 पैसे घेऊन यायला लागला आहेस. तुम्ही चिंता नका करू आई. आता तर मी बासुरी वाजवणं सुरू केलं आहे. बघशील, एक दिवस माझ्या बासुरीची धून विदेशात पोहोचणार. लखनचं बोलणं ऐकून लखनची आई आणि बाबा खूप प्रसन्न झाले. दुसऱ्या दिवस लखनचा उस्ताद लखनला बोलला. लखन, मला वाटतंय की आता आपण अजून गावात फिरायला हवं, ज्याने तुझ्या बासुरीची धून आता प्रत्येक जागेवर जावी. मी पण हाच विचार करत होतो उस्ताद. तर मग ठीक आहे, उद्या आपण दुसऱ्या गावी जाऊया. त्या गावात जास्त करून सगळेच खुशाल परिवार राहतात. तिकडे खूप जास्त धन आहे. मला विश्वास आहे की तुझ्या बासुरीच्या धूनवर तिथले लोक धनाची वर्षा करून टाकतील. आपल्या उस्तादचं बोलणं ऐकून लखन खूप जास्त आनंदित झाला. शेवटी त्याला हेच तर पाहिजे होतं की तो खूप जास्त धन कमवू शकू. दुसऱ्या दिवशी लखन आपल्या उस्ताद बरोबर बाजूच्या गाव झेलमपूर निघाला, जे एका झीलच्या बाजूला बसलेलं होतं. हा तर खूप सुंदर गाव आहे उस्तादजी. माझ्या गावाच्या शेजारी इतकं चांगलं गाव बसलेलं आहे आणि मला हे माहीत पण नव्हतं. आतापर्यंत तू विहिरीतला बेडूक होता लखन. आता तू विहिरीतनं बाहेर आला आहेस, म्हणून तुला हे जग खूप मोठं दिसू येत आहे. तुम्ही एकदम बरोबर म्हटलं उस्तादजी. खरं तर हे आहे की मी आपल्या गावातून बाहेर कधी पडलोच नव्हतं. चिंता करू नको लखन, आता मी तुझ्यासोबत आहे ना.
आता तर तू माझ्यासोबत छेलमपूर गाव आला आहेस. तो दिवस दूर नाही जेव्हा तू माझ्यासोबत परदेशाची यात्रा पण करशील. हे सगळं तुमचा कमाल आहे उस्ताद, हा माझा नाही. पण तुझ्या बासुरीचा कमाल आहे. आता आपली बासुरी काढ आणि वाजव आणि ह्या पूर्ण गावाला तुझ्या बासुरीच्या धुनींमध्ये मोहून टाक. आपल्या उस्तादच्या बोलण्यावर लखन बासुरी वाजवायला लागला. काहीच वेळानंतर लखन बासुरी वाजवण्यामध्ये एवढा खोवून गेला की त्याला कळलंच नाही की त्याच्या आजूबाजूला पूर्ण गाव एकत्रित झालं होतं. लखनने आपले डोळे उघडले, पण त्याने बघितलं की त्याचा उस्ताद तिथे उभा नव्हता. एक माणूस जो लखनकडे खूप विचित्रपणाने बघत होता. लखन त्याला बघून बोलला, इथे माझ्याजवळ माझे उस्ताद बसले होते, ते कुठे गेले? लखनचं बोलणं ऐकून तो माणूस जसं बेशुद्धीने बाहेर निघाला. आम्हाला नाही माहिती की इथे कोण बसलं होतं. आम्हाला तर फक्त इतकं माहीत आहे की आम्ही आमच्या शेतात काम करत होतो. अचानक आमच्या कानांमध्ये बासुरीचं छान स्वर येऊ लागले आणि मग त्यानंतर आमचे पाय स्वतः इथे येऊन थांबून गेले. तुमच्या गोष्टीचा अर्थ मला कळाला नाही. इथे आल्यावर मला असं वाटलं तसं मला खूप झोप येत आहे. मी कधी झोपलो मला कळालंच नाही. तुझ्या बोलण्यावरून मी झोपेतून उठलोय. त्या माणसाचं बोलणं ऐकून लखन विचारात पडला. लखनने सगळ्या गाववाल्यांना विचारलं तर सगळ्यांनी त्याच माणसासारखं उत्तर दिलं. विचित्र गोष्ट आहे. काय मी बासुरी इतकी चांगली वाजवतो की माझ्या बासुरीची धून ऐकून सगळे गाववाले झोपले? तेव्हा लखनच्या कानामध्ये त्याच्या उस्तादची आवाज आली. एकदम बरोबर बोललास लखन, तू बासुरी इतकीच चांगली वाजवतो. चल आता इथनं जाऊया. पण उस्ताद, तुम्ही गेले कुठे होते? आणि तुम्ही तर म्हटलं होतं की इथले लोक माझ्यावर धनाची वर्षा करून टाकतील, पण हे लोक तर झोपले. सगळ्या गोष्टी मी तुला नंतर सांगेल. आता इथनं जाऊया. काही दूर जाऊन उस्तादने काही पैसे लखनच्या हातामध्ये ठेवले. हे काय आहे उस्ताद? हे तुझ्या बासुरी वाजवण्याचे पैसे आहेत, जे मला चेलमपूर गावाच्या मुखियानं दिले आहे. जेव्हा तू बासुरी वाजवत होता तेव्हा मला गावाचा मुखिया बोलवायला आला होता. दुसऱ्या दिवशी आपण दुसऱ्या गावी जाऊ. त्या दिवसापासून उस्ताद लखनला दुसऱ्या गावी घेऊन जायचा आणि लखनची बासुरीची धून ऐकून सगळे गाववाले झोपून जायचे आणि काही दूर जाऊन उस्ताद लखनला काही पैसे देऊन द्यायचा. लखनचा कुटुंब खूप जास्त प्रसन्न होता. लखन आता रोज रोज पैसे घेऊन येत होता. एक सकाळीची गोष्ट आहे. लखन जेव्हा झोपून उठला तर तेव्हा अचानक एक पोलीसची जीप लखनच्या घराच्या समोर येऊन थांबली. कोण आहात तुम्ही आणि इथे काय करत आहात? बोलत तर असं आहे की तसं काही माहीतच नाही आहे. कुठे तुझा मुलगा? तेव्हा तिथे लखन आला. काय झालं बाबा? पोलीस आपल्याकडे काय करत आहे? माहीत नाही बाळा, तुझ्या बाबतीत विचारत आहे. काय तू कुठलं वाईट काम तर नाही करत आहेस ना बाळा? ही काय गोष्ट बोलत आहात बाबा तुम्ही? तेव्हा पोलीसवाला लखनकडे येऊन बोलला. अच्छा, तर तू आपल्या बाबांना हे सांगितलं आहे की तू खूप इमानदारीचं काम करतोय. इमानदारीचं काम करतोय याच्याने तुमचं काय म्हणणं आहे? मी इमानदारीनंच काम करतो आहे. जास्त बनू नको. मला सगळं माहीत आहे की तू काय करत आहे. 10 गावात चोरी करायच्या आरोपमध्ये तुला मी अटक करतोय. पोलीसवाल्याचं बोलणं ऐकून नमनलालच्या पायाच्या खालची जमीन हलली. हे तुम्ही काय बोलत आहात? बिलकुल बरोबर बोलत आहे. तुमचा मुलगा बासुरी वाजवतो आणि त्याच्या बासुरीचे धून ऐकून सगळे गाववाले बेशुद्ध पडतात आणि त्याचा फायदा उचलून हा गाववाल्यांच्या घरच्या तिजोऱ्या उघडून त्यांचे सगळे दागिने आणि पैसे घेऊन उडनचू होऊन जातो. हा माझ्यावर चुकीचा आरोप आहे. मी असं काहीच नाही केलं. तू काय केलं आहेस आणि काय नाही याचं उत्तर तुला ठाण्याला जाऊन द्यावं लागेल. माझ्या गोष्टीचा विश्वास करा. मी चोर नाही आहे. मला वाटून पण मी तुझा विश्वास नाही करू शकत मित्रा, कारण तुझ्या विरुद्ध 1 किंवा 2 लोकांनी नाही पण पूर्ण गावाने गवाही दिली आहे. पोलीसवाल्याने लखनला गिरफ्तार करून लॉकअपमध्ये टाकलं. तेव्हा लखनला अचानक काही आठवलं. त्याला आठवलं की आज सकाळी त्याचे उस्ताद त्याला बोलवायला नाही आले. लखन खूप जास्त विचारात पडला. त्याला आठवलं की कसं
जेव्हा गाववाले झोपून जायचे तर उस्ताद काही वेळासाठी गायब होऊन जायचा आणि लखनला ताबडतोब चालायला सांगायचे. लखन रडत रडत पोलीसवाल्याला बोलला. मी समजलो इन्स्पेक्टर साहेब, तर तुमची गोष्ट खरी आहे तर चोरी मी नाही पण माझ्या उस्तादनी केली आहे. कसला उस्ताद? कोणता उस्ताद? गाववाल्यांनी तर कुठल्या उस्तादला नाही बघितलं. माझ्या गोष्टीचा विचार करा. मी तर कधी ह्या गावातनं बाहेर नव्हतं पडलो. माझी उस्तादच मला दुसऱ्या गावी घेऊन जायचे आणि जेव्हा पण लोक माझ्या बासुरीची धून ऐकून झोपून जायचे तेव्हा उस्ताद गायब होऊन जायचे. मला नक्की खात्री आहे की ह्या चोरी त्यांनीच केल्या आहे. पोलीसवाला लखनकडे खूप विचित्र प्रकाराने बघायला लागला. लखनच्या डोळ्यातले अश्रू सांगत होते की लखन जे काही बोलत आहे ते सगळं काही खरं आहे. तुझ्याशी मला हमदर्दी आहे लखन, तुझी अश्रू सांगत आहे, पण तू हे का नाही समजत की सगळे गवाही तुझ्या विरुद्ध आहे आणि तुझ्या उस्तादचा काही अतापता नाही. पोलीसवाल्याचं बोलणं ऐकून लखन उदास झाला. 2 दिवसानंतर त्या पोलीस ठाण्यामध्ये एक मोठा ऑफिसर आला. अचानक त्याची नजर लखनवर पडली. तो मोठा ऑफिसर पोलीसवाल्याला बोलला. हा तर तोच बासुरीवाला आहे ना ज्यांनी 10 गावात चोऱ्या केल्या आहेत? जी सर, हा तोच बासुरीवाला आहे. पोलीसचा तो मोठा ऑफिसर लखनकडे बघून बोलला. आपल्या बासुरीची धून मला ऐकव. त्या पोलीस ऑफिसरचं बोलणं ऐकून लखन बासुरी वाजवायला लागला. काही वेळानंतर तो पोलीस ऑफिसर लखनच्या बासुरीमध्ये हरवला. तू तर खरंच खूप सुंदर आणि खूप चांगली बासुरी वाजवतो. मग तू असं का केलं? लखन रडत रडत परत बोलायला लागला की त्याने असं काहीच नाही केलं आहे. लखन, तुझ्या गोष्टीवर मला विश्वास आहे, पण सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहे. तरी पण तुझ्याकडे एक मार्ग आहे. कुठला मार्ग? मला मुंबईचे काही मोठे डायरेक्टर माहीत आहेत जे विदेशात म्युझिकचा लाईव्ह कॉन्सर्ट करत राहतात. मी तुला त्यामध्ये काम देऊ शकतो, पण तुला प्रॉमिस करावं लागेल की त्यातून तुला जे पण पैसा मिळेल ते सगळ्याच्या सगळा पैसा तू त्या गाववाल्यांना वाटून देशील यांच्या सामान आणि पैसे चोरी झाले होते. पोलीस ऑफिसरचं बोलणं ऐकून लखन खूप जास्त विचारात पडला. ठीक आहे, जर यांनी माझी बेगू नाही साबित होते आणि माझ्या बासुरीच्या धूननी त्या गाववाल्यांना मदत मिळते तर मी तयार आहे. त्या पोलीस ऑफिसरने लखनला मोठ्या मोठ्या प्रोड्युसर्सना भेटवलं. काहीच वेळानंतर लखन मोठ्या मोठ्या लाईव्ह कॉन्सर्ट्समध्ये बासुरी वाजवायला लागला. लखनवरती पैशांची वर्षा होऊ लागली होती. लखनला जे काही पैसे भेटायचे तो ते सगळा पैसा त्या गाववाल्यांमध्ये वाटून द्यायचा. काहीच वेळानंतर लखन बघताच बघता खूप जास्त श्रीमंत झाला होता. आता लखन एवढ्या संपत्तीचा मालक होता की त्याच्यासारखे 10 गाव विकत घेऊ शकला असता. तू खरंच चोर नाही आहेस लखन. आता मला तुझ्यावर पूर्ण विश्वास झाला आहे की तू चोरी केली नाही. पोलीसवाल्याने एवढं बोललंच होतं की तेव्हा एक म्हातारा माणूस लंगडत लंगडत तिथे पोचला. त्या म्हाताऱ्या माणसाला लखन ओळखत होता. अरे तू तर उस्ताद आहे, माझे उस्ताद, ज्यांनी मला बासुरी वाजवायची कला शिकवली होती. तू बरोबर ओळखलंस लखन, मी तुझा उस्ताद आहे. पण खरं तर हे आहे की मी उस्तादच्या नावावर कलंक आहे, कारण मी तुझ्या बासुरीच्या धूनची फायदा घेऊन गावात चोऱ्या केल्या होत्या. पण तू असं केलं का होतं? मी मोहात पडलो होतो. तर मग आता तुम्ही इथे काय करायला आले आहात उस्ताद? मी स्वतःला तुरुंगात टाकायला आलो आहे. त्याची काही गरज नाही आहे. मी गाववाल्यांचे सगळे पैसे चुकवले आहे. पण तू गायब कुठे झाला होता? पोलिसनी तुला खूप जागेवर धुंडलं. हे सगळं मी माझ्या बायको आणि पोरासाठी केलं होतं. पण नशिबाला अजूनच काही हवं होतं. माझ्या ह्याच कारणांमुळे आज माझं कुटुंब माझ्यापासून दूर आहे आणि कोणीच माझ्याशी बोलत नाही. तुझ्यासोबत बिलकुल बरोबर झालं आहे. तू कोणाच्या टॅलेंटचा काही वेळापर्यंत फायदा घेऊ शकतो, पण तसा टॅलेंट विकत घेऊ नाही शकत. आता तू इथनं जाऊ शकतं. तुझी शिक्षा हीच आहे की तू असंच आता सडकेंवर फिर आवारा. उस्ताद तिथून निघून गेला आणि लखन बघताच बघता देश विदेशमध्ये प्रसिद्ध झाला.